समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला आणि त्या आजाराच्या उपचारासाठी 25 लाख रुपये खर्च आला. त्या व्यक्तीकडे 10 लाखाचाच हेल्थ इन्शुरन्स असेल तर कंपनी त्याला फक्त 10 लाख रुपये देईल. बाकी 15 लाख रुपये त्याला स्वतः मॅनेज करावे लागतील. त्यातही काही कंपन्या आधी खर्च करायला लावतात आणि बिलानुसार तुम्हाला ते पैसे रिटर्न करतात. अशा वेळी त्या व्यक्तीला प्रचंड आर्थिक तणावाला सामोरे जावे लागेल. परंतु जर त्या व्यक्तीकडे 25 लाखांचा क्रिटिकल इन्शुरन्स असता तर त्याला हेल्थ इन्शुरन्स मधून 10 लाख आणि क्रिटिकल इन्शुरन्स मधून 25 लाख क्लेम करता आले असते. 25 लाखांचा उपचाराचा खर्च सोडून त्याच्याकडे 10 लाख शिल्लक राहिले असते, जे त्या व्यक्तीच्या रिकव्हरीसाठी कामाला येतील. क्रिटिकल इन्शुरन्स मागचा मुख्य हेतूच आजाराच्या उपचारासोबतच इन्शुर्ड व्यक्तीला रिकव्हरी कॉस्ट देखील मिळावी हा आहे. हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला फक्त मेडिकल बाबींसाठी येणारा खर्च देतो, परंतु क्रिटिकल इन्शुरन्स तुम्हाला वन कॉस्ट सर्व खर्च देतो. तसेच क्रिटिकल इन्शुरन्स हा इतर इन्शुरन्स पेक्षा कमी किमतीत मिळतो. त्यामुळे क्रिटिकल इन्शुरन्स बाबत जास्त माहिती करून घ्या आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला अशा जीवघेण्या आजारापासून सुरक्षित करा. पैसा पडीने क्रिटिकल इन्शुरन्स संबंधी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये येस असं नक्की लिहा.